आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्यात 11वी प्रवेशासाठी 4,61,000 जागा उपलब्ध। उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत ही प्रवेश क्षमता 1.5 लाखांनी जास्त। 11वी प्रवेशासाठीची चिंता आता मिटली। उद्यापासून 24 मे दरम्यान मुंबईसह कोकणात पाऊस पडणार। 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही हवामान खात्याचा अंदाज। नागरिकांनाही सतर्क राहण्याचा इशारा। स्टेट बँकेकडून मुदत ठेवींवरील व्याजदरात 0.20% कपात। स्टेट बँकेकडून 2 महिन्यात दुसऱ्यांदा ठेवींवरील व्याजदरात कपात। ठाणे जिल्ह्यातील तब्बल 4,303 एजंट्सची नोंदणी महारेराकडून रद्द, तर निकषात बसत नसल्यानं महारेराची ही कारवाई। बुलढाण्याच्या सावळा गावामध्ये दूषित पाणी पुरवठा। दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात। स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची ग्रामस्थांची मागणी। कल्याण डोंबिवली परिसरामध्ये 10 प्रभागात धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण। 513 इमारती धोकादायक, 176 इमारती अतिधोकादायक। कल्याणमध्ये सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळला। ढिगाऱ्याखाली अडकून 6 जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आणखी काही लोकांना काढण्याचं काम सुरू। आणखी लोक अडकल्याची भीती। सिंहगड किल्ल्यावर 1 जूनपासून प्लास्टिक बंदी करण्याचा प्रशासनाचा निर्णय। पर्यटकांना प्लास्टिक बाटल्यांसाठी अनामत रक्कम द्यावी लागणार। 2400 निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे 80 कोटी रुपये थकले। 2023 पासून कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचं ही रक्कम आता थकीत। महामंडळाची आर्थिक स्थिती अडचणीत, अधिकाऱ्यांची माहिती।